मूर्छेवर पडलेली वानर सेना होती ती सावध झाली। हे विवरी भुवनी भेटली सुरसा तपस्विनी तिने हनुमंता देखोनी झाली मनी विस्मित। आणि त्या युवरामध्ये घटना घडली श्रीरामा अंगाची सांगू लागलेले आहेत। हे श्रीरामा त्यानंतर आमच्या युवरामध्ये सावध केलं आणि पुढे गेलो। शर्मा नावाची एक त्या ठिकाणी तपस्विनी होती आणि तिनं आम्हाला पाहिल्यानंतर ती आश्चर्यचकित झाली आणि ती काय म्हणू लागली ते श्रीरामा आई सोरसा पुसे तू कोण येथ हनुमान सांगे राम भक्त विवारी आलो शुद्धार्थ समावेत वानराशी। आणि तिने विचारलेलं आहे हे तुम्ही कुठे चाललेला आहे हनुमंता? त्यावेळेस हनुमंताने उत्तर दिलेलं आहे आम्ही सीता मातेचा शोध घेण्यासाठी आणि निघालेलो आहोत दक्षिण दिशेनं असं उत्तर हनुमंतरायाने दिलेलं आहे। सोरसा म्हणे तुम्ही श्रीराम भक्त तरीच तुम्हा येवले येत हे रायराचे स्थळ प्राप्त मी सनात तुमचे सुरसा म्हणे हे म्हणता अरे तुम्ही राम भक्त तुम्ही इथपर्यंत येऊ शकला राम भक्त जर नसतात तर ह्या ठिकाणी तुम्ही येऊ शकत नव्हता। हे सामर्थ्य ह्या राम भक्तीमध्ये आहे असं त्यावेळेस हनुमंताला म्हणू लागलेली आहे। ब्रह्मा वरद मज येथ तुझ भेटतील श्रीराम भक्त तेने तू होशील निर्मुक्त ते भाग्य प्राप्त मज आजी। सुरसामाने हनुमंता मी अप्सरा होती शापामुळे ह्या ठिकाणी असणारा मी एकली पडलेली आहे आणि परंतु शाप देत असताना मला सांगितलेले आहे की तुझी राम भक्त हनुमंताची भेट होईल आणि हनुमंताची भेट झाल्यानंतर त्या शापातून मुक्त होशील आणि तीच वेळ आज ह्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। विकळ देखोनी वानराशी सुरसते सज्जन कैसी जेने विश्रांती होय आम्हाशी त्या उपायाशी आधारिले। आणि त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे की अशा प्रकारचा आता आम्हाला त्या ठिकाणी जेणेकरून आमचा आधार पोहोचल अशा प्रकारचं तुम्ही कार्य करा। दिदले विश्रांती रसपान जीवन दिदले स्वानंद घन सुख स्वादिष्ट फळे पूर्ण राम स्मरणेशी सेविती। त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे फळ दिलेले आहेत पाणी दिलेलं आहे आणि राम नाम स्मरण करत आणि ते फळ वक्षण हे सर्व करू लागलेले आहेत। ग्रासो ग्रासी राम स्मरण रसपान हरिचिंतन वानरे सेविता जीवन गड गर्जना नामाचे। अरे गर्जना नामाचे करू लागलेले आहेत आणि ते खात असताना सुद्धा देवाचं नाव घेत आहेत आणि म्हणून ते प्रसाद बनतं आणि म्हणून सुद्धा आपण नेहमी आणि ते सुरपी म्हणतो की वदनी कवला घेता नाम घ्या श्रीहरीचे। आणि त्याच्यामुळे काय होतं की जे खाल्लेलं अन्न आहे प्रसादमय होतं आणि प्रसादमय झाल्यानंतर ते चांगल्या प्रकारचं पचतं तशा प्रकारचं आणि ते प्रसादमय फळ मुळ जल प्राशन आणि त्या ठिकाणी तृप्त वानर सेना झालेली आहे। क्षुधा निमाली नित्य तृप्ती निद्रा निमाली सुख संवती सुख स्वानंदे हे लावती परम विश्रांती वानरा। आणि त्या ठिकाणी सर्व आनंदित झालेले आहेत परम विश्रांती त्या युगामध्ये अतिशय सगळ्यांना आनंद झालेला आहे फळ मूळ जीवन सगळं मिळालेलं आहे। राम नामे तृप्त वानर नामे कोंदले विवर नामे व्यापिले चराचर नामे कपिंद्र गर्जती। आणि नाम रामामुळे ते असणार सगळं युग पवित्रमय झालेलं आहे राम नामामुळे प्राप्त झालेले आहे राम नामामुळे आणि त्या ठिकाणी सगळी ध्वनी झाल्यामुळे ते दुमदुमू लागलेलं आहे आणि त्या ठिकाणचं एक प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं। नामे कोंदले वैकुंठ पीठ नामे डुले नीलकंठ सुरसेचे भाग्य वरिष्ठ हनुमंत श्रेष्ठ सौभाग्य। त्या ठिकाणी नामाचा घोष वैकुंठात प्राप्त झालं का काय अशा प्रकारे त्या सुरसाचं भाग्य आहे की जेणेकरून राम भक्ताची भेट झाली आणि राम भक्ताची भेट झाल्यामुळे तिच्याकडे जे दोष होता जे ठिकाणी शाप भोगत होती त्या शापातून तिला अतिशय आणि कसल्या प्रकारची त्या ठिकाणी तिला दुःख सगळं तिचं निरसन झालेलं आहे। हरिभक्ताची संगती जडमूळ उद्धरती
सुरसास भाग्यवानो किती हनुमंती विश्वास. अरे सुरसाचं काय भाग्य पाहत आहे. ह्या रामनामामध्ये जेवढी शक्ती आहे त्या रामनामामध्ये एवढी शक्ती आहे की जनावरांचा सुद्धा उद्धार होतो. नव्हे जिवंत असताना तो उद्धार होणार, पण मेल्यानंतर सुद्धा पवित्र आणि पावन करण्याची ताकद त्या नामामध्ये आहे. आणि म्हणून महाराज कसं आहे की रामायण कसं आहे सगळ्याचं कल्याण करणार आहे. रामायण इज अ फॉर अँड पीपल्स गुड. ह्या ठिकाणी सर्वांचं कल्याण करणार हे रामायण आहे. हनुमंत निष्ठा राम स्मरण कळी काळाची बोळवण नामे जन्म मरण मरण नाम परिपूर्ण परब्रह्म. अरे नाम हे परिपूर्ण आहे आणि कलिकाळाची बोळ आहे. कलिकाळाची बोळ म्हणजे कलिकाळाचा मार भेटतो, जन्म मृत्यूचं दुःख भेटतो आणि त्याच्यातून मुक्त करण्याचं सामर्थ्य त्या नामामध्ये आहे. वानरा झाली नित्य तृप्ती सुरसा पावली अति विश्रांती हनुमंतच्या संगती अवघे डुलती स्वानंदे. आनंदात तिथे सुरसा झालेली आहे आणि त्या एवढा आनंद झाला भक्ताच्या सान्निध्यामध्ये आनंदाने ते डुलू लागलेले आहेत. ऐकता अंगदाच्या गोष्टी श्रीराम सुखावली कोटी हरके त्याची पाठी थापटी स्वानंद पुष्टी डुलत. हे सांग